नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला बार्टी म्हणतात, या बार्टी संस्थेमार्फत जे UPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, अनुसूचित जमाती प्रवर्गातील, त्या विद्यार्थ्यांना एक रकमी म्हणजेच 50,000 रुपये एक रकमी आर्थिक सहाय्यता प्रदान करण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातील ही योजना आहे मित्रांनो. तर तुम्ही या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता काय आहे, तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ, नोकरी, योजना आणि GR संदर्भातील माहिती तुम्हाला तिथं पुरवली जाते. तर कुठला विषय न करता चला मग सुरू करूया. तर आपण सर्वात अगोदर पाहूया की हा GR कधी पब्लिश झालेला आहे, त्यानंतर GR कडे वळूया. तर मित्रांनो, हा बार्टीचा ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही सुद्धा येऊन बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता. तर मित्रांनो, इथं बघा, नोटीस बोर्डमध्ये आपण आल्यावर इथं थोडं खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला दिसेल, हे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द बार्टी UPSC सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2025 फायनान्शियल असिस्टंट स्कीम. अनाउन्समेंट डेट कधी झालेली आहे मित्रांनो? 13/6/2025 रोजी याची अनाउन्समेंट झालेली आहे. तर आता हा GR जर तुम्ही ओपन केला, यावर क्लिक करून PDF, तर हा PDF ओपन होईल आणि इथे तुम्हाला GR दिसेल मित्रांनो. तर आपण आता GR व्यवस्थितरित्या समजून घ्या. तर बघा मित्रांनो, बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आर्थिक सहाय्यक योजना, म्हणजेच UPSC साठी 2025 चे UPSC परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजना. आता किती भेटेल, काय असेल पात्रता, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा मित्रांनो, योजनेचे स्वरूप आहे, पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना बार्टी मार्फत रक्कम रुपये 50,000 रुपये एक रकमी आर्थिक सहाय्यता प्रदान करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी पात्र आहेत व जे निवड होतील त्या विद्यार्थ्यांना एक वन टाइम पेमेंट म्हणजेच 50,000 रुपये तुम्हाला देण्यात येतील एका वर्षासाठी. तुम्ही त्या अनुदानाचा किंवा या रकमेचा वापर करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. जसे की आता तुम्ही जिथं पुण्यासारखा मोठा शहर असाल, तिथे जेवणाचा खर्च असेल, तुमचं रूम भाडं, आता ते तुम्ही, किंवा पुस्तके म्हणा, किंवा तुमचं एक्झाम फॉर्म, ते तुम्ही याच्यातून संपूर्ण खर्च तुमचा एक वर्षाचा 50,000 रुपयांमधून करू शकता. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी जे UPSCची तयारी करत आहेत. तर मित्रांनो, आता याची पात्रता काय आहे बघा. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, पहिला अट आहे. सोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा मित्रांनो. ठीक आहे, हे 2 अट आहे. त्यासोबत उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा मुख्य परीक्षा 2025 करता पात्र असावा. म्हणजे जे 2025 मध्ये UPSCची मेन एक्झाम होणार आहे, त्यासाठी तुम्ही पात्र असायला, म्हणजे एलिजिबल असायला हवं. याचा अर्थ काय होतो की मित्रांनो, तुम्ही प्री पास असायला हवं. तुम्ही प्री पास असाल तरच तुम्ही मेन परीक्षा देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र असायला हवं, असं यांची अट आहे. आता तुम्ही अर्ज कसं करायचा, डॉक्युमेंट काय लागणार आहेत, ती संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो. उमेदवाराने खाली लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. त्यानंतर सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, सर्वात अगोदर लागणारा मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी मित्रांनो, त्यानंतर डोमासाईल प्रमाणपत्र, ठीक आहे मित्रांनो, रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर DAF1 जो कागद आहे तो लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराचे बँक खाते क्रमांक, म्हणजेच तुमच्या पासबुकचा जो पहिला पेज असतो तो, व संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र. ठीक आहे मित्रांनो, जो तुम्ही प्री दिला होता, प्री एक्झाम, त्याचं तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट, सर्व कागदपत्राची स्वसाक्षांकित प्रत. ठीक आहे मित्रांनो, हे सर्व कागदपत्राची झेरॉक्स, त्याच्यावर तुमची सेल्फ साईन केलेली सेल्फ अटेस्टेड प्रत, अर्ज स्कॅन करून तुम्हाला कुठं वाटला याचा मित्रांनो, UPSC बार्टी स्कीम @barty.in या वेबसाईटवर वाट लावायची आहे, या ईमेल ID वर पाठवायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, कागदपत्र स्वसाक्षांकित असणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही जेवढं पण झेरॉक्स काढाल सगळी कागदपत्राची, तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर त्याच्यावर तुमची सही असणं कंपल्सरी आहे मित्रांनो. स्वतःची सही असणं कंपल्सरी आहे.
त्यानंतर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक किती आहे? दिनांक 15 जुलै 2025 रोजी आहे मित्रांनो. आता तुम्हाला तुम्हाला अर्ज जोडायचा आहे त्याची प्रिंट तुम्हाला कुठून भेटेल? तर मित्रांनो इथून भेटेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून सुद्धा तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला सर्वात अगोदर ह्या फॉर्मची काय करायचे मित्रांनो, एक प्रिंट काढून घ्यायचे व्यवस्थितरित्या क्लिअरली. ठीक आहे मित्रांनो. आणि तुम्हाला त्याच्यासोबत काय काय जोडायचं जसं मी अगोदर सुद्धा सांगितलं, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्यासोबत बँक पासबुक आणि त्यासोबत DAF1 म्हणजे डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे मित्रांनो. डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म जे की तुमच्या UPSCचा फॉर्म असतो जो ॲप्लिकेशन केलेला तो, त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो, त्यानंतर डोमेशियल आणि UPSC सिव्हिल सर्व्हिस प्री एक्झामिनेशनचा ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट. ते तुम्हाला कुठं UPSC barty@barty.in या ईमेलवर वाटलाच. आता तुम्हाला फॉर्म कसं भरायचं मी सांगून टाकतो मित्रांनो. सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमची पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आडनाव लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे त्यानुसार. त्यानंतर तुमचा 10वीचा इथं सीट नंबर म्हणजेच 10वीचा आसन क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, हॉल तिकीट नंबर. त्यानंतर तुमच्या आईचं नाव लिहायचं आणि डेट ऑफ बर्थ लिहायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पण जेंडर असेल त्याच्यावर तुम्हाला इथं राईट क्लिक करायचं आहे, मेल असेल किंवा फिमेल. आणि हा पूर्ण फॉर्म तुम्हाला शक्य असेल तर कॅप्स लॉकमध्ये भरायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. कुठलाही चूक न करता कॅप्स लॉकमध्ये फॉर्म भरायचा. आता इथे कास्ट कॅटेगरीमध्ये शेड्यूल कास्ट ऑटोमॅटिकली येऊन जाईल SC, पण जे कास्ट आहे तुमची ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. जे पण असेल तुमची कास्ट ते इथं टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक इथं भरायचा आहे आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर तुम्हाला एक ईमेल ID टाकायची आहे आणि इथे तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस पत्र व्यवहाराचा पत्ता टाकायचा आणि इथं परमनंट ॲड्रेस दोन्ही सारखे असतील तर दोन्ही तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो. सारखेच भरायचं आहे, जसं वर भरला तसंच खाली भरायचं आहे. त्यानंतर तुमचा सीट नंबर, आता इथं सीट नंबर जो टाकायचा तो UPSCचा जो प्री एक्झामचा सीट नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा कोणता आहे तो टाकायचा इथं आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही कोणत्या भाषेतून परीक्षा देतात तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. आता इथे तुम्हाला बँक डिटेल्स जे तुम्ही पासबुक देणार आहात त्याचं अकाउंट नंबर तुम्हाला इथे लिहायचा, बँकेचं नाव लिहायचं, ब्रँच लिहायची आहे, कुठली आहे तुमची बँक, त्यानंतर IFSC कोड इथं टाकायचा आहे मित्रांनो. हे झालं. आता इथं काही इतर माहिती आहेत ते तुम्हाला सांगायचे की हॅव यू टेक अ बेनिफिट ऑफ अ UPSC मेन फायनान्शियल असिस्टंट स्कीम फॉर अ पार्टी. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही कोणते UPSC एक्झामसाठी बेनिफिट घेतलेला आहात का बार्टी अंतर्गत कोणत्या स्कीमचा? तर घेतलेला असेल तर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, UPSC फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन, UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन यापैकी कोणतं घेतलेलं आहात का? नसेल तर सोडून द्यायचा आहे किंवा नोट करायचा आहे आणि घेतला असेल तर इथे येस करायचा आहे. त्यानंतर हॅव यू टेकन अ बेनिफिट ऑफ UPSC इंटरव्ह्यू फायनान्शियल असिस्टंट स्कीम फॉर द बार्टी. इंटरव्ह्यूच्या बाबतीत आता UPSCच्या इंटरव्ह्यूच्या बाबतीत कोणता फायनान्शियल तुम्ही स्कीमचा फायदा घेतलेला आहात का? जसं वर विचारलेलं आहे हे एक्झामसाठी होतो मित्रांनो आणि हा इंटरव्ह्यूसाठी. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचा. त्यानंतर हॅव यू अपेअर्ड फॉर अ UPSC सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इन 2025. तुम्ही अपेअर आहात का 2025 मध्ये जो प्रिलिम हे आहे त्याच्यासाठी? ठीक आहे मित्रांनो. येस किंवा नो मध्ये सांगायचं. त्यानंतर हॅव इफ येस देन रिझल्ट ऑफ UPSC सिव्हिल एक्झामिनेशन 2024. आता इथे तुम्हाला 2024चा जो पण तुमचा UPSCचा रिझल्ट आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आर यू टेकन एनी बेनिफिट ऑफ स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम फॉर UPSC सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन फॉर द करंट इयर इफ येस स्पेसिफाय. जर तुम्ही कोणत्या केंद्रशासित गव्हर्नमेंटच्या मार्फत जी स्कीम चालते त्याच्या अंतर्गत तुम्ही कोणता लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला ते येस करायचा आणि येस केलं तर तुम्हाला ते सांगायचं की कोणतं तुम्ही स्कीमचा फायदा घेतलेला आहे. नसेल तर नो याच्यावर क्लिक करायचं. हॅव यू टेकन अ कोचिंग फॉर UPSC प्रिपरेशन स्पॉन्सर्ड बाय बार्टी इन द पास्ट. तुम्ही बार्टी अंतर्गत जे स्पॉन्सरशिप कोचिंग क्लास होते त्याचा तुम्ही फायदा घेतलेला आहात का? येस असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्यानंतर इफ येस देन प्लीज दे मेन्शन
क्लिक ऑन द बिलो डिटेल्स. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला इथं खाली डिटेल्सपैकी कोणत्या ट्रेनिंग सेंटरला तुम्ही घेतलेला ते सांगावं लागेल. जसे की डिग्री ट्रेनिंग प्रोग्राममध्ये घेतलात का, यशदा पुणे इथं घेतलात का, SIAC मुंबई इथं घेतलात का, प्री ASI कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती याच्या अंतर्गत घेतलात का, 6 डिव्हिजन इन महाराष्ट्र ट्रेनिंग प्रोग्राम याच्या अंतर्गत घेतलात का, UPSC ट्रेनिंग सेंटर येरवडा भारती याच्या अंतर्गत घेतलात का, हॅव यू टेकन अ कोचिंग फ्रॉम UPSC प्रिपरेशन स्पॉन्सर्ड बाय द बार्टी इन करंट 2025 बॅच ह्याच्या अंतर्गत हे तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल. नसेल तर मग तुम्हाला इथं नो 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 वर क्लिक करायचं. त्यानंतर अंडरटेकिंग आहे मित्रांनो, इथे तुम्हाला वाचून घ्यायचं व्यवस्थितरित्या. त्यानंतर आय ॲक्सेप्ट द टर्म अँड कंडिशन, आय ॲग्री याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तारीख टाकायची आहे, इथे प्लेस टाकायचं आहे, इथे तुमची सिग्नेचर करायची आहे. आता तुम्हाला इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, ऑल डॉक्युमेंट मस्ट बी सेल्फ अटेस्टेड हे लिस्ट दिलेली आहे. या सगळ्या लिस्ट जेवढे पण डॉक्युमेंट दिलेले आहे याचं काय करायचं आहे मित्रांनो, झेरॉक्स म्हणा प्रिंट घ्यायची आहे, त्याच्यावर स्वतःची सही मारायची आहे आणि हा पूर्ण बंच तुम्हाला बंच करायचा आणि स्कॅन करायचा व्यवस्थितरित्या. कुठे स्कॅन करायचा तर मित्रांनो तुम्हाला मी एक ॲप दाखवतो. तर तुम्हाला मित्रांनो Google Chromeवर यायचं आहे आणि ओकेन नावाचा एक कॅम स्कॅनर भेटतो, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ह्याच्यानं तुम्ही स्कॅन करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल, तिथून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमच्याजवळ जर एखादा PDF स्कॅनर असेल चांगला व्यवस्थित तर मग तुम्ही त्याच्या सहाय्याने करू शकता. असं काही बंधन नाही का हाच करावा. तर मी एक सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे. तुम्हाला हा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो ईमेल करायचा आहे तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर. जिथे जे तुम्ही ते ईमेल आयडी टाकलेला आहात त्याच ईमेल आयडीवरून तुम्हाला UPSC barty scheme@barty.in या ईमेल आयडीवर ईमेल करायचा. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला कॉमेंट करून, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असंच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि तुम्ही आपल्या ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला नवनवीन जे पण भरती असतील, स्कीम असतील किंवा योजना असतील त्याच्या संदर्भातील माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी.